दृश्य कला व वास्तुकला नगरांना तसंच महादृश्यांना दृश्य ओळख करून देतात. गेटवे ऑफ इंडिया मुंबईची तर इंडिया गेट दिल्लीची दृश्य ओळख करून देतात. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीनं न्यूयॉर्कला तर आयफेल टॉवरनं पॅरिसला दृश्य ओळख करून दिली आहे. कला व वास्तुकलेत समृद्ध असलेल्या भारतातील कलाकारांनी स्वातंत्र्याच्या अमृतकाळात मुंबईला एक नवी दृश्य ओळख देणारी कलाकृती निर्माण करावी असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. अशा प्रकारच्या नव्या दृश्य कलाकृतीमुळे देशाचा इतिहास, समृद्ध वारसा व जीवनमूल्य जगापुढे येतील असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी जहांगीर कलादालन इथं झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते जाहिरात व डिझाईन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार अरुण पद्मनाभन काळे यांना कैलासवासी वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 5 लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. धातुकला क्षेत्रातील कलाकार विवेकानंद दास यांना 63वा महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन ज्येष्ठ कलाकार पुरस्कार देण्यात आला. यावेळी दृश्य कला क्षेत्रातील 15 कलाकारांना देखील सन्मानित करण्यात आलं. आपण स्वतः काष्टकार असून वेळ मिळेल त्यावेळी काष्टशिल्पे व देवतांच्या मूर्ती तयार केल्या असल्याचं सांगून लाकूड पाहिल्यावर आपल्या मनात त्यात लपलेली कलाकृती दिसू लागते असं राज्यपालांनी सांगितलं. दिवंगत मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या कलाकृती पाहिल्या त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता असं बैस यांनी सांगितलं. देशातील अनेक गावांमध्ये कलाकार आहेत, परंतु त्यांचं शोषण होतं. हे शोषण बंद झालं पाहिजे व गावागावातील छुप्या कलाकारांना पुढं आणलं गेलं पाहिजे असं राज्यपालांनी सांगितलं. ऐतिहासिक वास्तू व वारसा कलाकृती पर्यटन वाढवण्यासाठी लोकांमध्ये अभिमानाची भावना जागवतात, तसंच रोजगार सृजनासाठी मदत करतात. मात्र आपल्याकडे इतिहासाची व वारशाची उपेक्षा होताना दिसते. या दृष्टीनं सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी कॉर्पोरेट्स व व्यावसायिक घराण्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे असं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्राकडे अजिंठा, वेरूळ लेणी, शिवकालीन किल्ले, घारापुरी लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी जगप्रसिद्ध वारसा स्थळं आहेत. वारसा जतनाच्या कार्यात नागरिकांना सहभागी करून घेतलं पाहिजे असं राज्यपालांनी सांगितलं. जे कला महाविद्यालयानं देशाला G.K. म्हात्रे व राम सुतार यांच्यासारखे मूर्तिकार तसंच M.F. हुसेन, अकबर पद्मसी, S.H. रझा, K.K. हेब्बर, वासुदेव गायतोंडे, तय्यब मेहता यासारखे चित्रकार दिले. या महान कलाकारांच्या कलाकृती असलेले स्थायी प्रदर्शन भरवून मुंबईला दृश्य कलेची राजधानी बनवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेला महत्त्व देण्यात आलं असून नजीकच्या काळात राज्य कला संचालनालयातील 150 पदं भरण्यात येतील असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. कुलाबा या भागात जहांगीर कलादालन, वस्तुसंग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यासारख्या अनेक संस्था असल्यामुळं कुलाबा हा महाराष्ट्राची कला राजधानी आहे असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. कला प्रदर्शनातून उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळते असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कला संचालक राजीव मिश्रा तसंच अनेक कलाकार उपस्थित होते. या प्रदर्शनात राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या युवा कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या असून प्रदर्शन दिनांक 19 फेब्रुवारीपर्यंत खुले राहणार आहे.